बातमी आहे कोकणामधून। कोकणामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। शेतीला पूरक असा पाऊस पडलाय, त्यामुळे कोकणातला बळीराजा सध्या सुखावलाय। शेती कामांना आता वेग येऊ लागलाय। जिल्ह्यामध्ये 53% हेक्टरवर अजूनही पेरणीची कामं खरं तर बाकी आहेत। कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये बळीराजा, सर्जा आणि राजा घेऊन शेतामध्ये नांगरणीमध्ये सध्या दंग आहे। शेताच्या बांधावरून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। गेले 2 दिवस कोकणामध्ये पावसाने संततधार सुरुवात केलेली आहे। आजचा तिसरा दिवस आहे कोकणामध्ये पाऊस पडतोय। या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। आपण सध्या बघतोय या ठिकाणी शेतकरी आहे तो कामात गुंतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या शेतामध्ये आधी सध्या ही आहे ती फोडणी सुरू आहे आणि याच्या बाजूलाच जे आहे ते पेरणी केलेलं भात आहे ते उगवलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी। आणि हेच नंतर या बाजूच्या शेतामध्ये लावलं जातं। अशा प्रकारे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे बळीराजा आहे तो सुखावलेला आहे। आज आणि उद्या येलो अलर्ट पावसाचा जारी केलेला आहे आणि आज सकाळी बघितलं तर पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेल्या आहेत आणि त्यामुळे नक्कीच शेतीच्या कामांना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण कोकणातला परिसर बघितला तर हिरवाईने नटलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मिळतोय सुद्धा, कारण 2 दिवस झालेले आहेत पाऊस सुरू होऊन आजचा तिसरा दिवस आहे। त्यामुळे नक्कीच इथून पुढचे काही दिवस आहे ते लावणीपर्यंत शेतकरी आहे कोकणातला तो शेतामध्ये शेती कामामध्ये गुंतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।